कडक कडक पावाने भाजलेली दाबेली बघताक्षणी खावीशी वाटते ना. तर छान असे कुरकुरीत पाव आणि मसालेदार बटाटा डाळिंबीचे दाणे बघितलं की पटकीना तोंडाला पाणी सुटतं. तर अशीच दाबेली आपण आज बनवणार आहोत. तर चला आपण आता रेसिपी सुरू करूया. रेसिपी पूर्ण पहा. हे पहा, मी दाबेलीसाठी ना असे 4 बटाटे घेतलेले आहेत. आता हे बघा पाणी किती खराब निघत आहे. बाजारातून बटाटे आणले की त्यातून त्याला खूप माती लागलेली असते. त्यामुळं 1-2 वेळा पाणी चेंज करून आपण हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे. अजून एक वेळा आपण पाणी घालून बटाटे साफ करून घेऊया. बटाट्याच्या अशा 2 फाकी करून घ्यायच्या. आतून कसा आहे, साफ आहे की नाही पाहायचं. कधी कधी आतून बटाटा किडलेला असतो, तर 2 फाकी करून कट करून घ्यायच्या. हे पहा, असे खराब असेल तर काढून घ्यायचे. अशा पद्धतीने मी सर्व बटाटे मस्त कट करून घेतलेले आहेत. आता ही बटाटे आपण कुकरमध्ये शिजायला, त्यामध्ये 1 ग्लास पाणी घालून घेऊ. तर 5 शिट्ट्या कुकरच्या आपण काढून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे मऊ अशी बटाटे शिजवून घ्यायचे आणि त्याची साल काढून घ्यायची. हे पहा, छान असे आपण बटाटे आता सोलून घेतलेले आहेत. आता आपण ह्या बटाटे ना छान खिसून घेऊया. एकदम स्मूथ झालं पाहिजे हे सगळं बटाट्याचं मिश्रण. आता आपण ह्या किसणीच्या, मोठ्या किसणीचे जे असते त्याने आपण हे खिसून घेऊया. बटाटे मस्त असे खिसून घ्यायचे. हे पहा, अशा प्रकारे मी हे सर्व बटाटे खिसून घेतले. तर आता आपण घरच्या घरी दाबेलीचा मसाला तयार कसा करायचा ते पाहूया. चला आता ते बटाटे साईडला ठेवून देऊ आणि घरच्या घरी कसा दाबेलीचा मसाला करायचा ते पाहू. दाबेलीचा मसाला करण्यासाठी अशी जड बुडाची एक कढाई घेतलेली आहे. त्यामध्ये 1 वाटी धनं घालून घेते आणि धनं थोडंसं भाजून घ्यायचं. धनं आता थोडंसं भाजून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता 1 चमचा आपण बडीशेप घालून घेऊया आणि 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आणि थोडंसं हे गरम होऊन द्यायचं. त्यानंतर आपण आता ह्यामध्ये काही खडे मसाले टाकून घेणार आहोत. तर त्यामध्ये हे चक्री फूल एक आहे आणि दालचिनी आणि 5 लवंगा आणि 5 काळी मिरी. अशा प्रकारे हा मसाला छान असा भाजून घ्यायचा. मंद गॅसवरती हा दमानं थोडा 5 ते 10 मिनटं हलवून घ्यायचा. असं मंद गॅसवरती मसाला भाजला की त्याचा मसाल्यामध्ये छान असा रुचकर असा मसाला लागतो आणि वास पण मस्त येतो. आता पण हे भाजत आहे ना, तर खूप छान असा वास येत आहे. तुम्ही असंच नक्की कमी गॅसवरती भाजून पहा, खूप छान असा वास येतो याचा आणि मसाला पण 1 नंबर चवीला होतो. त्यामुळे असंच तुम्ही कमी गॅसवरती मसाला भाजून घ्यायचा आणि थंड करून घेऊया. आता काढून घ्यायला. हे पहा, आता मसाला मी ना काढून घेतला एका डिशमध्ये. हा थंड झाला की आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेऊया. चला तर आपण आता हा मसाला मिक्सरमध्ये जितका होईल इतका बारीक करूया. आता आपण यामध्ये हे पहा मी छान असं बारीक केले. तर यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आणि चाट मसाला टाकायचा आणि नमक. तुमच्याकडे काळा नमक असलं तर काळा नमक टाकून घ्या. माझ्याकडे नाही त्यामुळे मी हे नमक टाकलेलं आहे. आता हे शेंगदाण्याचे भाजून टरपाले काढून घेतलेले ते आपण यामध्ये थोडंसं तेल घालून परतून घेऊया. म्हणजे हे शेंगदाणे चांगले कुरकुरीत लागतील. आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालू आणि थोडंसं नमक घालून घेऊया आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. आता आपण हे सर्व शेंगदाणे काढून घेऊया एका प्लेटमध्ये. हे शेंगदाणे मी काढून घेतलेले आहे. आता आपण याच कढईमध्ये आपण तेल घालून घेऊया. त्यामध्ये हा मसाला जो बनवला होता आपण तो दाबेलीचा मसाला घालून घेऊया. आता आपण यामध्ये थोडंसं नमक टाकून घेऊया आणि पहिल्या मसाल्यामध्ये आपण नमक टाकले त्या हिशोबानं थोडंसं नमक टाकून घ्यायचं आणि पाणी ओतून घ्यायचं. यामध्ये छान अशी उकळी येऊन द्यायची. ही पहा, छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण बटाटा जो कुस करून ठेवलेला आहे किसून तो घालून घेऊया. पहा, मिक्स करून घेऊया. आता आपण त्यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊ. कोथिंबीर मिक्स करून घेऊया. बस आता अशा पसरट ताटामध्ये आपण दाबेलीचं मिश्रण काढून घेऊया आणि छान असं पसरून घेऊया. हे पहा, आपलं असं मिश्रण छान असं मी त्याच्यावरती पसरून घेतलेलं आहे. आता आपण ह्यामध्ये शेंगदाणे घालून घेऊया. यावरती शेंगदाण्याचे पसरून घ्यायचे. त्यानंतर डाळिंबीचे दाणे घालून घेऊया आणि थोडंसं किसलेलं खोबरं. नंतर कोथिंबीर घालून असे छान असं हे दाबून घ्या. म्हणजे
छान आपलं मिश्रण तयार होतं आहे. हे पहा किती छान असं आपलं डेकोरेशन झालेलं आहे. आता आपण पाव कट कसा करायचा ते पाहायचं. तर इथून या ठिकाणी आणून कट करायचा पाव. आणि पहा असा छान असा कट होतो. आता आपण ह्याला एका बाजूला हिरवी चटणी आणि दुसऱ्या बाजूला लाल चटणी लावून घेऊया. हे पहा आता ह्याला लाल चटणी एका साईडने लावून घेऊया. आणि आता हा उलटा करायचा आणि एका बाजूला हिरवी चटणी लावायची. भरपूर अशी चटणी लावून घ्यायची म्हणजे आपल्या दाबेलीची चव एकदम छान असेल. आपण त्यामध्ये दाबेलीचा मसाला भरून घेऊया. भरपूर असा मसाला ह्यामध्ये भरून घ्यायचा. हे पहा असा. चला आता आपण या शेंगदाण्यामध्ये हे असं बुडवून घेऊया. बघा कसं छान असे शेंगदाणे लागलेले आहे. तर ह्यामध्ये शेवमध्ये थोडासा बुडवून घेऊया. हे पहा असं शेव भरपूर अशी शेव ह्याला लावून घ्यायची म्हणजे एक नंबर अशी टेस्ट येते. त्यानंतर थोडंसं डाळिंबीचं दाणं काही बसतील तेवढे लावायचे, चिटकत नाही पडतं. बटर लावून घेऊन नंतर कडक असं बटर लावून घ्यायचा, भाजून घ्यायचा छान असं. त्या बाजून पण छान बटर लावून घ्यायचं. पहा आपला मस्त असा कडक बटर तयार झालेला आहे. हे पहा आपला असा छान असं कडक पाव भाजून घेतलेला आहे. छान असं आपली दाबेली पण निघाली भाजून घेतलेली आहे. तयारी अशा प्रकारे आता आम्ही सर्व दाबेली भाजून घेते. सुंदर अशी कच्ची दाबेली आपली रेडी आहे. मस्त असं कडक भाजलेलं पाव आणि टेस्टी असा मसाला, डाळिंबाचे दाणे आणि शेंगदाणे छान असे भाजलेले एक नंबर दाबेली झालेली आहे. तुम्ही पण नक्की बनवा आणि खा. पावसाचं वातावरण आहे तर नक्की खा.